नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण इथं घरीच भुजिया बनवणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे। छान असं कुरकुरीत लाल रंगावरती खूप छान दिसतात, लागतात तर खूपच छान। तर एकदा करून ठेवलं की ते खूप दिवस टिकतं। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर त्यासाठी मी इथं बटाटे घेतलेले आहेत। तर हे 3 बटाटे घेतलेले आहेत, उकडवून घेतलेले आहेत, कुकरला लावून 2 शिट्टी मी काढून घेतलेले आहेत। आणि पूर्णपणे हे बटाटे आहे तो थंड झाल्यावरच मी हे किसून घेत आहे। तर साधारण 1-2 तासाआधीच मी ह्याला कुकरला लावून शिजवून घेतलेलं होतं आणि थंड झाल्यावर साल काढून असंच बाजूला ठेवून दिलेलं होतं। पूर्णपणे हे थंड झालेले आहेत। तर असे हे बटाटे थंड झाल्यावरच घ्यायचं आहे। जर तुम्हाला जेवण करायचं आहे तर त्या आधीच 2-3 तास आधीच ह्याला कुकरला लावून शिजवून घ्या। तर हे सगळं मी तिन्ही बटाटे आहेत तो असं किसून घेतलेला आहे आणि हाताने जरा असं मिक्स करून घ्यायचं। तर हे बघा छान असं मौसूद हे बटाटा शिजलेला उकडलेला आहे। तर त्यामध्ये मसाले घालायचे आहेत। तर हळद घातलेला आहे, लाल तिखट थोडंसं घातलेलं आहे, तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। चवीपुरतं मीठ याच्यामध्ये घालायचं आहे। त्याचबरोबर थोडंसं धने पावडर, आमचूर पावडर, त्याचबरोबर थोडंसं काळी मिरी पूड हे सगळं याच्यामध्ये घालायचं आहे। तर हे सगळं घालून झाल्यावरती इथं एक मोठी वाटीमध्ये बेसन घेतलेलं आहे। तर हे बेसन आहे थोडं थोडं करून ह्या बटाट्यामध्ये घालायचं आहे आणि हाताने किंवा चमच्याने तुम्ही मिक्स करून घेऊ शकता। त्याचबरोबर इथं थोडंसं तेल घालायचं आहे, साधारण 1 ते 1.5 चमचा, आणि थोडंसं बेसन घालून हे याचं पीठ आहे तो छान असं मौसूद करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाहीये। तर ओलसर हे बटाटे आहेत तर त्यातच आपल्याला हे बेसन घालून मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा सगळं बेसन मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। तर 1 वाटी बेसन होतं मोठ्या वाटीनं, तर तेवढंच मी ह्याच्यात घालून हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। तर तुमचं बेसनाचं प्रमाण आहे तो थोडंसं कमी जास्त सुद्धा होऊ शकतो। त्यानंतर मी इथं एक गॅसवर कढई ठेवून दिलेला आहे। तर त्या कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तर मी इथं तेल आहे थोडंसंच घेतलेलं आहे, तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आणि तेल गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर हे मशीन आहे तर ह्या मशीनमध्येच आपल्याला हे शेव आहे तो पाडून घ्यायचा आहे किंवा भुजिया तुम्ही बनवू शकता। तर सगळीकडे पहिलं असं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे बेसनाचं पीठ आहे तो ह्याला चिटकणार नाही। तर सगळीकडे तेल आहे तो लावून घेतलेला आहे। त्यानंतर हे मशीनला बसवून घेतलं सगळं आणि त्यानंतर हे पीठ आहे तुम्ही हाताने सुद्धा घालू शकता किंवा चमच्याने सुद्धा असं हे घालू शकता। तर घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे वरचं आहे तो लावून घ्यायचा आहे। तर इथं तेल सुद्धा गरम झालेलं आहे। तर गॅस इथं मध्यम किंवा मोठंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे सगळे असे शेव हे पाडून घ्यायचे आहेत। जर तुमच्याकडे असे हे मशीन नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा करू शकता किंवा घरात जारी असतं तर त्यावर सुद्धा तुम्ही हे हाताने करू शकता। तर हे तेलामध्ये जेवढं बसतंय पीठ तेवढं मी इथं पाडून घेतलेलं आहे शेव। एकदा कढई असं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर हे गॅस आहे तो मध्यम करायचं। मध्यम गॅसवरच हे आपल्याला शेव आहे तो छान असं खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर हे माझ्याकडे साचे आहे तो मोठा आहे, तुमच्याकडे बारीक असेल तर तुम्ही बारीक सुद्धा करू शकता किंवा मोठा पाहिजे असेल तर मोठ्यात सुद्धा करू शकता। तर माझ्याकडे हे मोठे साचे असल्यामुळे मी मोठ्यानेच केलेला आहे। तर हे बघा छान असं खरपूस हे तळून झालेले आहेत शेव। सारखं असं वर खाली करत साधारण 1-3 मिनिटात असे आपले बनवून तयार झालेले आहेत। तर आता आपण हे सगळे शेव आहेत बाजूला काढून घेऊयात।
तर असेच सगळे मी इथं शेव आहेत तो भुजिया करून घेणार आहे। तर हे छान आहे, इथं छान असं भुजिया किंवा शेव इथं पडत आहेत। तर मध्यम गॅसवर सगळे मी इथं करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता खूप छान असं कुरकुरीत झालेले आहेत। हे बघा मी तुम्हाला इथं तोडून सुद्धा दाखवत आहे। छान असं कुरकुरीत झालेले आहेत। कलर तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहेत। तर तुम्ही सुद्धा घरात एकदा नक्की करून बघा। तर ह्याला आपल्याला हे बारीक करून एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे। तर असे हे सेव आहेत तो असं हाताने बारीक करायचे आहेत थोडे थोडेसं। तर हे बघा एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे। तर खूप छान दिसत आहेत। तर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा।